आला का सागर? एक मिनिट. भैरेश्वर माणी निर्वी गावण पुरस्कृत भैरेश्वर माणी संघाच्या सर्व खेळाडूंनी इकडे गेट जवळ यायचं, मागे इकडे यायचं, मागे इकडे. ओव्हर टू. 4 षटकांमध्ये मित्रांनो किती धावा मिळवतील हे पाहणं गरजेचं असेल. पहिला चेंडूवरती प्रहार करण्याचा आक्रमकरित्या प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु 30 यार्ड सर्कल मध्ये मिड ऑन क्षेत्रामध्ये नक्कीच क्षेत्ररक्षक तैनात होत. नक्कीच फलंदाजाचे इरादे मात्र आक्रमक होते, परंतु गोलंदाजाने मात्र आपली कंजूसीभरी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न इथे केलाय आणि पहिल्या चेंडूवरती गडी गारद करून आपले इरादे स्पष्ट करून दाखवले आहेत की. एक मिनिट, आपण मॅन ऑफ द मॅच देतोय बॅट्समन येईपर्यंत. रवींद्र गोंधळे आपले प्रमुख पाहुणे आहेत, त्यांनी यायचं आहे मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी. तसंच सागर गायकवाड सागाव संघाचा खेळाडू आहे. 13 चेंडू 38 धावांची तुफानी खेळी केली होती. धुवाधार खेळी आपल्याला पाहायला मिळेल, त्याच्यामध्ये 3 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. आमचे पाहुणे रवींद्र गोंधळे सन्मानित करतील एक टी शर्ट आणि सामनावीराची ट्रॉफी देऊन. सामनावीर हे आपल्याला श्री मिलिंद नाईक पुरस्कृत चेंडरे विभाग प्रमुख शिवसेना शिंदे गट यांच्याकडून आहेत. त्यांचे मनापासून शतशः आभार. अभिनंदन सागर. ओव्हर टू. आणि धन्यवाद मंगेश. त्याचप्रमाणे 200 रुपये ह्याचं बक्षीस पर्सनल आलं होतं ॲडव्होकेट शुभम कडून, ते देखील रवींद्र गोंधळे देतील. वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स. ओव्हर टू कॉम्बॉक्स. वळूयात मैदानाकडे मित्रांनो. जर आपण मैदानामध्ये सामना पाहत असणार असू तर रोहित एक आपली कंजूसी भरी गोलंदाजी यावेळी करताना सुद्धा मैदानामध्ये आपल्याला दिसतोय. जर रोहितचा विचार केला गेलात मित्रांनो, काळभैरश्वर पवळे संघाकडून तो खेळतो, तर एक अष्टपैलू खेळाडू आपल्याला वेळोवेळी त्याने प्रत्येक मैदानी दाखवून दिला आहे. यावेळी राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढील चेंडू मित्रांनो आपण पाहणार असू. स्ट्राईक वरती असेल आदित्य. ओव्हर पिच आहे, नक्कीच काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला जाईल. 1 बाउन्स. येस इट इज चौकार. पाच धावा मित्रांनो धाव फलकावरती लागल्या आहेत. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती आपण पाहतोय. वळूयात पुढील चेंडूकडे. यावेळी शॉर्ट चेंडू होता, पुन्हा एकदा काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक यावेळी मात्र तेथे तैनात केला होता. दुसरा गडी गारद होतोय मित्रांनो. आणि त्याच्यासोबत आलेला आदित्य बॅक टू द पवेलियन झालेत. खोलवर चेंडू. क्रिकेटमध्ये जर आपण गोलंदाजाचं क्षेपणास्त्र कोणतं पाहणार असू तर तो म्हणजे यॉर्कर लेनचा चेंडू. लेग बायच्या स्वरूपामध्ये अंपायरजींनी इशारा केलाय की 1 धाव मिळत आहे. एका धावेनी षटक क्रमांक 1 ची सांगता होतीये. एका षटका अखेरीस मित्रांनो धाव संख्या धाव फलकावरती लागले ती म्हणजेच 6 धावा. 6 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 2 विकेट लॉस.
वळणार असू दुसऱ्या षटकाकडे जर आपण विचार केला गेला तर आपण दोन्ही एंड सुद्धा खेळवतो आहेत. तर ज्यावेळी आपण दोन्ही एंड खेळवतो त्यावेळी नक्कीच प्रत्येक संघाच्या कर्णधारामध्ये एक कुतूहल असतं की वारा कोणत्या दिशेला वाहतोय आणि त्या दिशेने त्या अनुषंगाने आपण तो एंड निवडतो. तर मित्रांनो ही एक स्ट्रॅटेजी असते आणि ह्या स्ट्रॅटेजीचा उपयोग कसा पद्धतीने करता येईल ते प्रत्येक कर्णधाराला जमत नसतं किंवा कधी कधी मनामध्ये असतं, परंतु आपण आपल्या फलंदाजांना किंवा गोलंदाजांना सांगायला विसरतो. वळूयात मैदानाकडे. षटक क्रमांक दुसरं घेऊन येतोय गोलंदाज सागर बहिरोळकर. हा सुद्धा एक अष्टबैलू मित्रांनो खेळाडू आपण पाहतोय. मागच्या काही कालावधीमध्ये अगदी नावारूपाला आला होता हा आणि त्याचं एक आगळी वेगळी छाप यावेळी मात्र क्रिकेट रसिकांमध्ये त्याने टाकून दिली आहे. अंपायरजींनी शाहरुख खान स्टाईलमध्ये यावेळी सांगितलंय की चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर वाईट चेंडू आहे, एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये एक धाव खर्च होईल आणि ती जमा केली जाईल, ती म्हणजेच कणगोटकर 11 काळूची संघाच्या खात्यामध्ये. वळूयात पुढील चेंडूकडे आपण. वैभव असेल बॅक टू बॅक ना 10 सेकंड वाईट मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतोय मैदानामध्ये. सागर बहिरोलकर आपली नक्कीच लाईन आणि लेंथ यावेळी मात्र बिघडलेला दिसतंय. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये अजूनही एक धाव खर्च होईल. धाव संख्या धाव फलकावरती लागली आहे, ती म्हणजेच 8 धावा. 8 रन ऑन स्कोरबोर्ड. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. 2 विकेट लॉस. वळूयात पुढील चेंडूकडे. ओरपीच्या यावेळी मात्र आपण पाहतोय की पॉइंटच्या वरून खेळून काढला होता. क्षेत्ररक्षक डीप पॉइंट मध्ये जरूर तैनात होता, परंतु क्षेत्ररक्षकाने झेल सोडला आहे. जोपर्यंत फिकी होत नाही आहे तोपर्यंत 2 धावा धाव फलकावरती अगदी यशस्वीरित्या दोन्ही फलंदाज आणत आहेत. 2 धावांनी धावसंख्येचा आलेख जर आपण पाहिला असेल तर 10 धावा धाव फलकावरती लागल्या आहेत. 2 सलामीचे झटके खाल्ल्यानंतर यावेळी फलंदाज कशा रीतीने फलंदाजी करतील मित्रांनो हे पाहणं गरजेचं असेल. वळूयात पुढील चेंडूकडे. यावेळी मात्र पुन्हा एकदा पॉइंट आणि कव्हरच्या मधून खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक मात्र तेथे जरूर तैनात आहे. जोपर्यंत फिकी होत नाही तोपर्यंत एक धाव फलकावरती येईल. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचला आहे, ते म्हणजेच 11 धावा. दुहेरी अंकामध्ये नक्कीच यावेळी धावसंख्या ट्रॅव्हल करत आहे. ही धावसंख्या नक्कीच 40 पार 50 पार जाईल का मित्रांनो हे पाहणं गरजेचं असेल. कारण जर आपण विचार केलात तर 40 पार किंवा 50 पार ज्यावेळी धावसंख्या जाते त्यावेळी नक्कीच आपल्या प्रतिस्पर्धी कर्णधाराच्या डोक्यामध्ये थोडस दुखणं चालू होतं की ही धाव संख्या आपण कशा पद्धतीने चेस करू शकतो. वळूयात मैदानाकडे मित्रांनो. निर्धाव चेंडू आलाय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक निर्धाव चेंडू येतोय. सागर बहिरोळकर नक्कीच आपली गोलंदाजाची शैली आहे ती यावेळी मात्र अवलंबताना दिसतोय. पूर्णतः गोल्डन स्पॉटवर चेंडू टप्पा पडतोय आणि फलंदाजाला मात्र अचंबित करून ठेवतोय. ओरपीच्या उडवलाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला जाईल. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आणि एक सुरेख झेल टिप पवेलियन झालाय. नवीन बॅटर मैदानामध्ये येईल, तो म्हणजेच मिलिंद. आपण पाहतोय की षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती आहे. सागर बहिरोळकर आपली गोलंदाजीची उल्लेखनीय कामगिरी बजावताना आपल्याला दिसत आहे.
यावेळी मात्र घुटना टेक तमाशा देख फाईन लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल बॅक टू बॅक दुसरा षटकार मारलायस तर 200 रुपयाचं पारितोषिक कल्याणी फूड्स यांच्याकडून देण्यात येईल. वळूयात मित्रांनो मैदानाकडे. षटकारानिशी धावसंख्या धाव फलकावरती लागली आहे, ती म्हणजेच 17 धावा. 2 षटका अखेरीस 17 धावा धाव फलकावरती लागल्या असतील. काळभैरश्वर पवेळे इथे बस. बॉलरचं गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय की प्रसाद आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय प्रसाद. स्ट्राईक वरती आपण पाहतोय की वैभव असेल, नॉन स्ट्राईक वरती मिलिंद आहे. जर आपण विचार केला गेला तर पहिल्या 2 षटकांचा तर 17 धावा धाव फलकावरती लागल्या आहेत. यावेळी मात्र गोलंदाज आपली लाईन आणि लेंथ बिघडलेला होता. अनियंत्रित टप्प्याचा चेंडू मित्रांनो मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. चेंडू वाईड आहे. अंपायरजींनी SRK स्टाईल मध्ये आम्हाला कळवलंय की हा चेंडू मात्र वाईड आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 1 धाव खर्च होईल. यावेळी मात्र खोलवर चेंडू होता. वैभवला नक्कीच स्थिर ठेवलंय मैदानामध्ये. यस इट इज. चेंडू निर्धाव येतोय मित्रांनो. प्रसाद एक चांगली गोलंदाजी करताना आपल्याला दिसत आहे. जर विचार केला गेला 30 यार्ड सर्कलचा तर स्पिनर गोलंदाजाला नक्कीच थोडी मेहनत करावी लागते, कारण यावेळी मात्र सरळ हाताने जरूर खेळून काढला आहे. चेंडू ट्रॅव्हल केला जाईल तो म्हणजेच लॉंग ऑफ रिजन मध्ये. जोपर्यंत क्षेत्ररक्षक अडवून फेकी होत नाही तोपर्यंत 2 धावा धाव फलकावरती दोन्ही फलंदाज अगदी यशस्वीरित्या धावून आणत आहेत. 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचला आहे, ते म्हणजेच 20 धावा. 20 रन्स ऑन स्कोर बोर्ड. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. यावेळी मात्र कार्पेटच्या साहाय्याने जरूर चेंडू खेळून काढला आहे. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झालाय. गचाळ क्षेत्ररक्षक मित्रांनो आपल्याला मैदानामध्ये क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळाला आहे. जोपर्यंत फेकी होत नाही तोपर्यंत यावेळी सुद्धा 2 धावा धावफलकावरती येत आहेत. बॅक टू बॅक दोन्ही चेंडूंवरती 2-2 धावा आल्यात, म्हणजे 2 चेंडूंवरती 4 धावा ह्या गोलंदाजाकडून खर्च झाल्या आहेत. वळूयात पुढील चेंडू कशा पद्धतीने हाताळणार गोलंदाज हे पाहावं लागेल, कारण दोन्ही चेंडू हे खोलवर टाकण्याचा प्रयत्न जरूर प्रसादकडून झाला होता. यावेळी चेंडू कोणत्या रीतीचा टाकला जाईल, कोणतं हाताळला जाईल मित्रांनो पाहणं गरजेचं असेल. आणि त्याच्यावरती वैभवचं येणारं प्रत्युत्तर काय असेल. यावेळी मात्र लेग बिफोर अपील केलाय आणि पायचीच स्वरूपात बॅक टू द पवेलियन. जो मित्रांनो आपण जर विचार केला तर थॉमस डाईस या खेळाडूचा मित्रांनो प्रचंड मोठा फॅन आहे. यावेळी मैदानामध्ये त्याच्यासारखी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल का ह्या फॅन कडून, हे पाहणं गरजेचं असेल मित्रांनो. वळूयात पुढील चेंडूकडे आपण. राईट आर्म ओव्हर द विकेट. प्रसाद पुढील चेंडू टाकण्यास सज्ज होतोय. फुल टॉस चेंडू होता. चेंडू ट्रॅव्हल केला जाईल काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये. नक्कीच 2 धावा जरूर वाचवल्या आहेत दोन्ही क्षेत्ररक्षकांनी आपल्या संघासाठी. जर आपण पाहिलं तर रोहित कडून एक चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आहे. 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचला आहे, ते म्हणजे याचं 24 धावा. 24 रन्स ऑन स्कोर बोर्ड. प्रसाद आपली उल्लेखनीय गोलंदाजीची करताना दिसत आहे. यावेळी मात्र चेंडू ट्रॅव्हल केला जाईल डीप मिड विकेट रिजन मध्ये. 1 बाउंड क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू ट्रॅव्हल केला जातोय. जोपर्यंत फेकी होत नाही आहे तोपर्यंत 2 धावा धाव फलकावरती येत आहेत. 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलंय, ते म्हणजे याचं 26 धावा. जर विचार केला गेलात आपण षटक क्रमांक 3 सुद्धा येथे संपुष्टात येत आहे. 3 षटका अखेरीस
26 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. म्हणजे येणारे 6 चेंडू शिल्लक असतील आणि जर आपल्याला एक सन्मानजनक धावसंख्या आपल्या प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध जर उभी करायची असेल तर पाण्याची व्यवस्था करायची आहे स्वयंसेवकांनी मैदानामध्ये. कारण वारंवार अंपायरजींनी आम्हाला सांगितलंय, मला वाटलं की घेऊन गेलं असतील. सो 18 चेंडूंचा खेळ झालाय मित्रांनो, 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांमध्ये प्रथम फलंदाजी करत असताना 26 धावा कनगुटकर 11 काळोशी या संघाने लावल्या आहेत. येणारे 6 चेंडू शिल्लक असतील आणि या 6 चेंडूंमध्ये नक्कीच निर्धारित असतील की अजूनही 14 ते 15 धावा आपल्या संघासाठी येणं. कणगुटकर 11 संघाचा जर विचार केला गेला आपण तर, आणि जर विचार केला गेला काळभैरवेश्वर पवेळे संघाचा, तर ह्या 14 ते 15 धावांपासून वंचित ठेवणं म्हणजेच आपण 24 चेंडूंमध्ये जवळजवळ 34-35 धावा अगदी सोप्या रीतीने चेस करू शकतो, एवढी फलंदाजी आपल्याकडे आहे. तर वळूयात मित्रांनो मैदानाकडे. काय घडेल काय बिघडेल आपण सांगू शकत नाही. जर तर आपण लावू शकतो, परंतु मैदानामध्ये जर तरच्या विरुद्ध जर खेळायचं असेल, करून दाखवायचं असेल तर ते खेळाडूच करू शकतात मित्रांनो. यावेळी खेळाडू कशा रीतीने खेळतील हे पाहावं लागेल. आपलं वैयक्तिक पहिलं व सांघिक 4थं षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अभि पेडणेकर. स्ट्राईक वरती आपण पाहतोय की डावखुरा मिलिंद असेल आणि मिलिंद एक षटकारांशी खेळतोय. त्या मिलिंदला यावेळी मात्र थांबवणं किती शक्य होईल अभि पेडणेकर करून मित्रांनो हे पाहावं लागेल. जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. वळूयात षटक क्रमांक 4 मधील पहिल्या चेंडूकडे. आपण स्लोवर वन केलाय, गुड लेंथ स्पॉटवर चेंडूने टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतली आहे. फलंदाज मिलिंदला मात्र अचंबित करून ठेवलंय, जागेवरती स्थिर मिलिंदला करून ठेवलं आहे. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न येथे अभि पेडणेकरचा आपल्याला पाहायला मिळतोय. जर ओव्हर पिच किंवा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आपल्या हातून पडला तर नक्कीच त्या चेंडूवरती मोठा फटका येणं हे अपेक्षित असेल. वळूयात मैदानाकडे. पुढील चेंडू कशा पद्धतीने ओव्हर पिच चेंडू होता, नक्कीच हलक्या हाताने काळपेटच्या साहाय्याने खेळून काढलाय. चेंडू ट्रॅव्हल केला जाईल तो म्हणजेच लॉंग ऑफ रिजन मध्ये सिंगल मिळेल आणि सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचला आहे, ते म्हणजेच 27 धावा. अजूनही 4 चेंडू येणं मैदानामध्ये बाकी असेल. स्ट्राईक वरती आपण पाहतोय की शुभम पाटील आहे. ह्या 4 चेंडूंमध्ये नक्कीच शुभम सुद्धा 2 धावांवरती खेळतोय. 4 धावांवरती खेळतोय. यावेळी किती धावा या चेंडूंवरती मित्रांनो मिळवेल हे पाहणं गरजेचं असेल. वळूयात मैदानाकडे. जर आपण विचार केला गेला तर 30 यार्ड सर्कल मध्ये एक क्षेत्ररक्षक हा कव्हरच्या रिजन मध्ये आहे. यावेळी मात्र लेग स्टिकच्या बाहेर अंपायरजींनी हा चेंडू मात्र वाईड घोषित केला आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये अजूनही 1 धाव खर्च होईल. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचला आहे, ते म्हणजेच 28 धावा. 28 रन्स ऑन स्कोर बोर्ड. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. वळूयात मैदानाकडे. काय घडेल. अभि पेडणेकर राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढील चेंडू ओव्हर पिच आहे, उडवलाय सरळ, परंतु क्षेत्ररक्षक तेथे तैनात होता, झेल टिपू शकला नाहीये. 2 धावा धाव फलकावरती येत आहेत. फटका चांगला होता, क्षेत्ररक्षकाने एफर्ट सुद्धा चांगले लावले होते झेल टिपण्याचे, परंतु अंततः अपयश आलं. धावसंख्या 2 धावांनी धावसंख्येचा अलेख जाऊन पोहोचला आहे, तो म्हणजेच 30 धावा. वळूयात पुढील चेंडूकडे. राईट आर्म ओव्हर द विकेट. अभि पेडणेकर सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. अंपायरजींनी यावेळी मात्र लीगल चेंडू घोषित केला आहे. शिवमला असं वाटलं होतं की हा चेंडू नक्कीच व्हाईट लाईनच्या बाहेरून जाईल, परंतु अंपायरजींनी हा चेंडू लीगल म्हणून घोषित केलाय. निर्धाव चेंडू येतो मित्रांनो. वळूयात पुढील चेंडूकडे. आपण एक मोठा फटका येणं नक्कीच काळोशी संघासाठी गरजेचं असेल, तर 1 विकेट मिळणं हे पवेळे संघासाठी गरजेचं असेल. यावेळी कार्पेटच्या साहाय्याने चेंडू खेळून काढला आहे. चेंडू ट्रॅव्हल केला जाईल लॉंग ऑफ रिजन मध्ये. धावबाद होतोय मिलिंद.
14 ते 15 धावा येणं गरजेचं होतं, म्हणजे 40-39 धावा आपल्या होणं गरजेचं होतं, परंतु आतापर्यंत आपण 31 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. वळूयात पुढील चेंडू. अभि पेडणेकरने आपली कंजूसी भरी गोलंदाजी यावेळी पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. शॉर्ट चेंडू आहे, फटका हवेत आहे, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला होता परंतु झेल सोडला नाहीये. मैदानामध्ये नक्कीच स्वयंसेवकांनी धावून जायचं आहे. फलंदाजाला कोणती दुखापत मोठी झाली नाहीये हे पाहायचं आहे. यस, यस, सुयोग पाटीलला विनंती असेल की आपण लवकरात लवकर खेळपट्टीकडे जायचं आहे. सुयोग पाटील, चेक. एक मिनिट प्रथमेश. यानंतर होणारा सामना कणगुटकर 11 कालोशी विरुद्ध प्रभाकर तुंतुने पुरस्कृत काळभैरेश्वर. दोन्ही संघांना माझी नम्र विनंती असेल, पहिल्या फेरीनंतर आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. क्षमा असावी. यानंतर होणारा सामना पेशबेक मानी विरुद्ध कुशल पाटील पुरस्कृत तांबडा मारुती तळवळे. O2 प्रथमेश. धन्यवाद सुभाष वेळे. मित्रांनो, आपण पाहतोय मैदानामध्ये Yes, पाण्याची व्यवस्था करायची आहे लवकरात लवकर. स्वयंसेवकांनी लवकरात लवकर पाण्याची व्यवस्था करायची आहे. निर्धाव चेंडू येतोय मित्रांनो. षटकाची सांगता होत आहे. 4 षटका अखेरीस जर आपण विचार केला गेला तर 31 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. प्रथम फलंदाजी करत असताना कणगुटकर 11 काळूच्या संघाकडून. तसेच माझी विनंती असेल की स्वयंसेवकांनी लवकरात लवकर खेळपट्टीचा ताबा घ्यायचा आहे. खेळाडूला जास्त मोठी दुखापत झाली नाही ह्याची काळजी घ्यायची आहे आणि जर झाली असेल तर नक्कीच त्याला त्वरित हेल्थ सेंटरमध्ये म्हणजेच हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करावा. मला वाटतंय की फलंदाजाचा हात उतरला आहे. येणारे 24 चेंडू म्हणजे 4 षटक आणि 4 षटकांमध्ये धावा चेस करायच्या आहेत. त्या म्हणजेच 32 धावा चेस करायच्या आहेत आपल्याला काळभैरेश्वर पवेळे. 24 चेंडूंमध्ये एक सोपं आणि साधं समीकरण मैदानामध्ये गाठायचं असेल तर पुढील समालोचनासाठी नक्कीच मी अमित पास्टे याला विनंती करतोय की अमित पास्टे आपण आपल्या सुमधुर शब्दामध्ये नक्कीच प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करायचा प्रयत्न करायचा आहे. ओटू अमित. धन्यवाद प्रथमेश. आपण पाहताय चालू असलेला सामना काळभैरेश्वर पवेले वर्सेस अमित. एक मिनिट हा, क्षमा व्यक्त करतो. इथे मान्यवर आहेत. मी माजी उपाध्यक्ष गुरव यांना नम्र विनंती करतो की रवींद्र गोंधळी यांचं इथे पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन व्यासपीठावर यथोचित स्वागत करायचं आहे. माजी अध्यक्ष उपाध्यक्ष गुरव, सागर गुरव. चला गोंधळी. यानंतर होणारा सामना पेशबेक माणी वर्सेस कुशल पाटील पुरस्कृत तांबडा मारुती तळवली. चला ना, दोन्ही संघांच्या संघनायकांनी टॉसबॉक्समध्ये यायचं आहे नाणेफेकीसाठी. उपतालुका प्रमुख शिवसेनेचे आदरणीय गणेश पाटील यांना नम्र विनंती करतो की टॉसबॉक्ससाठी यायचं आहे, टॉच करण्यासाठी यायचं आहे. चला, दोन्ही संघ कणगुटकर संघाने आपले क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि काळभैरेश्वर संघाने आपली बेनीची जोडी म्हणजे फलंदाज पाठवायचे आहेत. जर पाहिलं पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्रात आपण कणगुटकर संघाने फलंदाजी केली. कणगुटकर संघाला विनंती करतोय आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. फलंदाज रेडी आहेत.
24 चेंडू. फर्स्ट एक मिनिट, आय एम सॉरी. कुशल पाटील पुरस्कृत तांबडा मारुती तळवली. कनबुटकर, आपल्याला जर आपलं क्षेत्ररक्षण सजवलं नाही तर आपल्याला पॅनलाइज करण्यात येईल. कप्तान आपल्याला वॉर्निंग घ्यायची आहे, कारण आपल्याला खूप लेट होतोय, अजून बरेच सामने खेळवायचे आहेत. कुशल पाटील पुरस्कृत तांबडा मारुती तळवली. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया संघनायकाला पाठवा, कारण इथे मान्यवर थांबलेले आहेत तुमच्यासाठी. यानंतर होणारा सामना पेशबेक मानी वर्सेस कुशल पाटील पुरस्कृत तांबडा मारुती तळवली. चला मित्रांनो, ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद सुभाष सर. आपण पाहताय चालू असलेला सामना काल भरोश्वर पोवेले वर्सेस कनबुटकर 11 या दोन संघांमध्ये सामना चालू आहे. पहिलं सत्र झालंय. पहिले सत्रात जर पाहिलं तर कनबुटकर संघानं चांगल्या प्रकारची फलंदाजी केली. चला मित्रांनो, पहिलं पॉवर प्लेचं षटक खंडाला असोसिएशनचे उपाध्यक्ष हरीशजी घरत पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी सज्ज आहेत. पाहिलं तर बत्तीस धावांचं लक्ष घेऊन काल भरोश्वर संघ पहिला चेंडू, गेम इज ऑन. पहिला चेंडू फेस करतोय अनुराग. पहिला चेंडू हरेश याचा. पहिला चेंडू पायाला आदळलाय. पायचीची अपील झाली होती, दोन्ही पंचांनी अपील फेटाळले. चांगल्या प्रकारची सुरुवात हरेशने केले, कारण जर पाहिलं तर 24 चेंडू 32 धावांचं लक्ष असताना हरेश जर चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. पहिल्या षटक पावलपेच्या षटक हरेश हाताळतोय. पहिल्या चेंडूवर पायचीची अपील झाली होती. दुसरा चेंडू हरेश टाकतोय. पायाचा कशा प्रकारे चेंडू टाकतोय, फेस करणार अनुराग. अनुराग कशा प्रकारची फलंदाजी करतोय. हरेशाचा पुढील चेंडू अनुरागसाठी. नक्कीच ऑफ स्टॉपला चेंडू टकटावलाय. चेंडू जातोय वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. प्रकारचा ऑफसाईडला चेंडू टटवला होता. वन बाउंड चेंडू सीमारेषा पार झालाय. दुसऱ्या चेंडूवर हरेशचा अनुराग. पुढला चेंडू हरेश. हा ही चेंडू लेग साईडला टटवलाय. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. लगातार दोन चेंडूंवर दोन चौकार टोकलेत अनुरागनं. चौकारांचे हॅट्रिक होते की नाही ते पाहायचं आहे. जर पाहिलं तर हरेश गोलंदाजी करतोय. तिसरा चेंडू हरेश टाकतोय अनुरागला. हॅट्रिक चेंडू आहे. चौकारांचे हॅट्रिक पाहायला मिळणार की नाही हा गोलंदाज हरेश ठरवणार. फलंदाज चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय. धाव संख्या झाली ती म्हणजे तब्बल 8. कीच चांगल्या प्रकारचा चेंडू हरेशनं टाकला. यष्टीरक्षकाने आपलं काम चोख बाजूला. चेंडू निर्धाव गेलाय. कमबॅक करतोय हरेश. दोन चेंडूवर लगातार दोन चौकार ठोकल्यानंतर हरेश कमबॅक करतोय. धाव संख्या झाले 8 धाव संख्या झाले. पुढले चेंडू हरेश याचा अनुराग साठी. नक्कीच
अकुटप्प्याचा चेंडू टाकला होता, लेग साईडला चेंडू कार्पेटला घासून चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय, तोपर्यंत एक धाव पूर्ण पळून केली फलंदाजाने. चांगल्या प्रकारची रणनीती आखली फलंदाजाने. जर पाहिलं तर पहिलं षटक पावलपेचे षटक हाताळतो हरेश. आतापर्यंत जर पाहिलं तर 5 चेंडू टाकलेत आणि 9 धावा खर्च केल्यात. कारण पावलपेच्या षटकात जेवढ्या कमी धावा येतील तेवढ्या गोलंदाजच यशस्वी ठरतो. तोच गोलंदाज हरेश गोलंदाजी करतोय. पाहायचाय या षटकातला शेवटचा चेंडू. सागर स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर स्ट्राईकला आलाय. सागर सागर कशा प्रकारे खेळणार. अनुरागनं आपलं काम केलंय, 2 चौकार ठोकलेत. पुढील चेंडू हरेशाच्या सागरसाठी. सागरने चेंडू टटवलाय, पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय, चेंडू बाउंड्रीच्या बाहेर, चौकार. पाहिलं तर शेवटच्या चेंडूवर सागरनं एक चांगल्या प्रकारचा स्ट्रोक पाहायला मिळाला. पॉइंटच्या वरून चेंडू सीमा रेषा पार ढकलला. धाव संख्या तब्बल झाले ती म्हणजे 13. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कालभरशे संघाची धाव संख्या झाले ती म्हणजे 13. नक्कीच चांगली फलंदाजी चालू आहे अनुराग आणि सागर या दोन फलंदाजांकडून. जर पाहिलं तर हरेश महागडा ठरलाय. पहिलं षटक 13 धावांचं ठोकलंय अनुराग आणि सागर या दोन फलंदाजाने. 32 धावांचं लक्ष असताना पहिलं षटक पाऊलपेचे षटक हाताळलं हरेशनं. 13 धावा खर्च केला. दुसरा गोलंदाज गोलंदाजीसाठी आलाय सहर्ष गोलंदाजीसाठी येतोय. सहर्ष कशा प्रकारची गोलंदाजी करणार, कारण पहिलं पाऊलपेचे षटक हे संपलंय. क्षेत्ररक्षक जर पहिलावलंय, स्ट्राईकला आहे अनुराग. अनुराग कशा प्रकारे फलंदाजी करतोय. सहर्ष याचा पहिला चेंडू अनुरागसाठी. पहिला चेंडूवर प्रहार केला, स्ट्रेट ड्राईव्ह केलाय, चेंडू जातोय सीमा रेषा. नक्कीच पहिल्या चेंडूवर सहर्षच्या पहिल्या चेंडूवर प्रहार केलाय, षटका ठोकला अरुण. दुसरा चेंडू, चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. डीजे जर पाहिलं तर सहर्षाचा समाचार घेत आहे अनुरागनं. लगातार 2 चेंडूवर एक षटकार एक चौकार ठोकलाय. चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय अनुराग. आतापर्यंत जर पाहिलं धाव संख्या झाली ती म्हणजे 23. स्लोवर पद्धतीचा चेंडू. सहर्षाने आपली एक गोलंदाजी कलात्मकता दाखवली, कारण पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला, दुसऱ्या चेंडूवर चौकार ठोकला, तिसऱ्या चेंडूवर सहर्ष कमबॅक करतोय. एक स्लोवर पद्धतीचा चेंडू टाकला, चेंडू निर्धाव गेलाय. जर पाहिलं तर धाव संख्या 23 झालेली आहे. हा चेंडू नक्कीच निर्णय थर्ड अंपायर कडे गेलाय. तिसरा पंचांकडे निर्णय सोपवलाय. पंचांनी डिसिजन पेंडिंग आहे. काय डिसिजन येतंय. जर पाहिलं तर यष्टीरक्षक वैभवनं चांगल्या प्रकारचं यष्टी स्टंपिंग केले. स्टंपिंगचा तिसरा अंपायर थर्ड अंपायरकडे निर्णय गेलाय. थर्ड अंपायर काय निर्णय देत आहेत. अनुराग बाद आहे का नाबाद आहे हे थर्ड अंपायर ठरवणार.
थर्ड अंपायरचा निर्णय येतोय. पंच निर्णय आलाय, नॉट आउट आहे. चांगल्या प्रकारची यष्टीरक्षक वैभव चांगल्या प्रकारची यष्टीरक्षक करतोय. अनुराग जर पाहिलं एक चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय. पुढील चेंडू सहर्षाचा अनुरागसाठी. हा ही चेंडू स्लोवर पद्धतीचा चेंडू. यष्टीरक्षक चुकला, चुकीला माफी नाही. चेंडू बॉर्डर लाईनच्या बाहेर चौका. धाव संख्या झाले ती म्हणजे 27. केवळ मात्र 5 धावांची गरज आहे. काल भरोशर पवेले संघाला पायाचा हाही चेंडू स्लोवर पद्धतीचा. दुसरं षटक संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर काल भरोशर संघाची धाव संख्या झाले ती म्हणजे 27. जर पाहिलं तर 12 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. एकही फलंदाज बाद झालेला नाहीये. काल भरोशर संघाचा चांगल्या प्रकारची फलंदाजी चालू आहे. जर पाहिलं तर सहर्ष थोडासा मागडा ठरला. सहर्षने पाहिलं तर 14 धावा खर्च केल्या दुसऱ्या षटकात. पहिल्या षटकात हरेशनं 13 धावा खर्च केल्या आणि सहर्षने 14 धावा खर्च केल्या. गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज आहे. वैभव गोलंदाजी करतोय. 12 चेंडू 5 धावांची गरज आहे. चांगल्या प्रकारची फलंदाजी झाली आहे काल भरोशर पवेले संघाकडून. तिसरं षटक हाताळण्यासाठी वैभव को चेंडू सोपवलाय. कर्णधाराने वैभव कशा प्रकारची गोलंदाजी करतो ते पाहायला मिळणार आहे. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं षटक. 12 चेंडू 5 धावांची गरज आहे. वैभव याचा पहिला चेंडू. पहिला चेंडू लेग स्टंपच्या खूपच बाहेर. पंच वाईट घोषित करताना. धावसंख्या 28 झालेली आहे. वैभवने वाईटने सुरुवात केली आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. सागरनं रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. चेंडू हवेत झेल ड्रॉप झालाय आणि झेल ड्रॉप झाल्यानंतर 2 धावांमध्ये तब्दील केलंय. सागर आणि अनुराग या 2 फलंदाजांनी. धावसंख्या झाले ती म्हणजे 30. केवळ मात्र 2 धावांची गरज आहे काल भरोशर संघाला. हा चेंडू लेग स्टंपला टटवलाय. चेंडू मिलिंद फेकीकरपर्यंत दोन्ही फलंदाजांनी 1 धाव पूर्ण पळून केली. केवळ मात्र जर पाहिलं तर 1 धावेची गरज आहे. चांगल्या प्रकारची फलंदाजी सागर आणि अनुराग या 2 फलंदाजांनी केले. हा चेंडू नक्कीच निर्धाव गेलाय. जर पाहिलं 32 धावांमध्ये अनुराग एकटा 18 धावांवर खेळतोय. नक्कीच 1 धाव पूर्ण पळून केली आणि काल भरोशर संघानं विजय संपादन केले. दोन्ही संघाचे हार्दिक अभिनंदन. मी